नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया ही नागोबाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी एक जबरदस्त प्लॅन बनवते आणि दुसऱ्या बाजूला इकडे आता ती सायलीला आता एक खूप मोठा धक्का सुद्धा देते. आता प्रिया ही म्हणत असते, मी प्रेग्नेंट असल्यामुळे मला कधीही असं तुरुंगाच्या बाहेर पडणं सहज शक्य आहे, पण नागराज काकांच्या बाबतीत तसं नाहीये. आज एकदा त्यांनी आजारपणाचे पहिल्यांदा नाटक केले, त्यामुळे त्यांना दवाखान्यात आणलं गेले. पण जर आता सतत आपल्याला भेटावं लागणार असेल तर नागराज काकांना नेहमी असं ही लोक बाहेर नाही घेऊन येणार. कधी ना कधीतरी यांना कळेलच की नागराज काका ढोंग करतायत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला नागराज काका तुरुंगाच्या बाहेर असणं खूप मदतीच ठरू शकतं. म्हणून त्यांनी जेलच्या बाहेरच असलं पाहिजे. आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की ज्यामुळे नागराज काका कायमचे जेलच्या बाहेरच राहतील. जर तुम्ही जेलच्या बाहेर राहिलात नागराज काका, तर जेलमध्ये राहून सुद्धा मी सगळी सूत्र तुम्हाला सांगू शकता आणि तुम्ही तशी चालूही शकता. सध्या अण्णा हे बाबा बनलेले आहे, त्यामुळे अण्णा हे डायरेक्ट पब्लिकली काहीही करू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी करू शकता. त्यावेळी मग लगेचच नागराज म्हणतो, प्रिया अगं, तुझं म्हणणं मला पटतंय, पण मी इकडून बाहेर पडणार कसा? बाहेर पडण्यासाठी काहीतरी ठोस कारण हवं ना? त्यावर सचिन म्हणतो, हो, आपल्या सगळ्यांनाच त्याचा विचार करावा लागेल. म्हणजे त्यावर मग प्रिया म्हणते, कोणालाही काहीही विचार करण्याची वगैरे गरज नाहीये. मी विचार करून ठेवलाय. तुम्हा सगळ्यांना फक्त ते अंमलात आणायचं. त्याबरोबर मग सगळेच विचारतात की काय नेमका विचार केलायस तू? त्यावेळी मग रिया सांगत असते की मी विचार केलाय तो म्हणजे आपण नागराज काकांना सुमनच्याच मदतीने बाहेर काढायचं. सुमननेच केस केली आहे नागराज काकावरती. मग आता जर नागराजवरती सुमनने केस केलीय तर सुमनने केस मागे घेतली की नागराज आपोआप सुटेल. त्यावर नागराज म्हणतो, तू मूर्ख आहेस का प्रिया? त्या सुमनला त्या सायली अर्जुनने अशी पट्टी पडवली ना की ती केस मागे घ्यायला तयारच नाहीये. त्याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणते, पण मी असं कुठे म्हणते की आपण तिला सांगायचं की ती ही केस मागे घेते. आपण अंधारात ठेवून गोष्टी करून घेऊ शकतो नात. याबरोबर मग आता सगळे म्हणतात, तुला नेमकं काय म्हणायचं? त्यावर लगेचच प्रिया म्हणते, तुमच्या घराण्याचा कुलदीपक घरातला उजेड अंधकारात बदलून तिच्या सह्या मिळवू शकतो. त्यावेळी आता नागराज म्हणतो, प्रिया हे कोढ्यात बोलणं बंद कर आणि स्पष्ट बोल बरं. त्यावेळी प्रिया म्हणत असते, अहो, असं काय करताय माझे लाडके नागराज काका? तुम्ही विसरताय का तुमचा मुलगा आहे ना हा राकेश? मग तोच सुमन काकीचा सुद्धा मुलगा आहे राकेश. आता ही सगळी जबाबदारी पण तुझ्यावर आहे. एक काम करायला लागेल तुला. तू आता सुमन काकीकडे पेपर्स घेऊन जायचे जे असतील. तिने नागराज काकावरची केस मागे घेतल्याची तू तिकडे ते पेपर घेऊन जायचे आणि तिला सांगायचं की तू तिच्या नावावरती काहीतरी पॉलिसी वगैरे काढतोयस किंवा तुझ्या नावावर एखादी पॉलिसी बनवतोयस आणि तिला नॉमिनी ठेवतोयस आणि तुला तिच्या त्या पेपर्सवरती सह्या घ्यायच्या आहे. कळलं का? त्यावर राकेश म्हणतो, ठीक आहे, मग मी एक काम करतो, मी आजच कामाला लागतो. मी आज जातो पहिला वकिलाकडे, वकिलाला भेटतो, त्याच्याकडनं रितसर पेपर्स वर्क जे काही आहे ते करून घेतो आणि त्यानंतर मी लगेचच आईकडे जातो आणि सह्या घेतो. तसंही सध्या घरी कोणीच नाहीये ना, ती प्रतिमा काकू ना, तो रविराज काका. त्याच्यामुळे आईच्या सह्या या काळात घेणं खरोखर माझ्यासाठी खूप जास्त सोपं जाईल. पटकन सह्या मिळतील. त्याबरोबर मग प्रिया म्हणत असते की शाबास, सह्या काहीही झाल्या तरी मिळवच. आणि हो, ती सह्या करायला जेव्हा पेपर हातात घेईल ना तेव्हा तू तिच्याबरोबर बोलत रहा, तिला इमोशनली वीक करत रहा, जेणेकरून ती पेपर वाचण्याचा प्रश्न कुठे येणारच नाही. तसंही ती सुमन मूर्खच आहे. पेपर वगैरे वाचून सह्या कराव्या एवढी तिला अक्कल नाहीच आहे. आपला मुलगा आपल्याला काहीतरी सांगतोय म्हणजे
ते 100 बरोबरच आहे असंच गृहीत धरून ती सह्या करणार. त्यावेळी मग आता लगेच सचिन म्हणतो, मी काय म्हणतो राकेश, हे बघ, तू इथे नवीनच आलायस, तुझी फार कोणाबरोबर ओळख नाहीये, मी तुला पेपर माझ्याच वकिलाकडून करून देतो, मी ज्याला माझी डिवोर्स केस दिली होती ना त्यालाच, आणि मग आपण पुढंच प्रोसिजर करू. राकेश ठीक आहे म्हणतो. त्यानंतर सचिन आता त्याच्या त्या डिव्होर्सच्या वकिलाकडूनच आता हे बेलचे पेपर सुद्धा बनवून घेतो आणि त्यानंतर मग आता ते पेपर तोच राकेशच्या ताब्यात देतो. राकेश आता घरी आलेला असतो. आता इकडे राकेश घरात येऊन पहिल्यांदा बघतो तर काय घरामध्ये फक्त एकटी सुमनच आहे. आता सुमनला घरामध्ये एकटीला बघून राकेश पहिला तर खूप म्हणजे खूपच खुश होऊन जातो. तो विचार करतो की चला माझं काम तर आता 100 नाही 110% झाल्यातच जमाय. आता आई घरामध्ये एकटीच आहे म्हटल्यावर मी सहज तिच्या सह्या घेऊ शकतो. राकेश लगेच सुमनकडे जातो स्वयंपाकघरात आणि म्हणतो, आई तू एकटी किती काम करणार आहेस, ये बस. आणि तो सुमनला बसवतो आणि पाणी देतो. सुमन भाऊक होते. त्याबरोबर राकेश हा तिला म्हणत असतो, आई आरामही करत जा थोडासा. सुमन काकू म्हणते, राकेश आजपर्यंत माझा एवढा विचार कोणीही केला नव्हता जेवढा आज तू केलास. म्हणतात ना आपलं मूल ते आपलं मूलच असतं. ते अगदी खरं आहे. खरंच राकेश, मला तू जेव्हापासून भारतात आला आहेस ना तेव्हापासून खूप बरं वाटतं. नाही म्हणजे तू जरी दिवसभर माझ्याबरोबर वेळ घालवत नसलास, घरात नसलास, तरीही कधीतरी का होई ना पण तू माझ्याजवळ येतोस हे बघूनच मला खरंच खूप बरं वाटतं. त्यावर तो म्हणतो, आई अगं मी घरी येत नाही कारण मी तुझ्याच भविष्याची तळ सोय करून ठेवतोय. बाबांनी हे जे काही केलंय ते आता आपणच निस्तरायला हवं ना. आई मला काकाची आणि काकूची प्रॉपर्टी वगैरे काही नकोय. त्याच्यावर तन्वीचा हक्क आहे आणि तो तन्वीलाच मिळायला हवा. म्हणून मी माझं काहीतरी आपलं छोट मोठं करायचं बघतोय. मदत लागली तर काकाची मदत हक्काने मागेन, पण मला त्यांच्याकडून काही फुकटात नकोय. त्यानंतर मग तो म्हणतो, आई बघ मी काय बोलायला आलो होतो आणि काय बोलत बसलो. हे बघ मी ना हे जे पेपर आणले ते मी एका पॉलिसीचे आणले. मी एक पॉलिसी स्वतःच्या नावावरती सुरू करत आहे आणि माझी अशी इच्छा आहे की माझी नॉमिनी म्हणून तूच असायला हवीस. अर्थात आता तुझ्याशिवाय माझं कोण आहे या जगात, म्हणून तर तुझ्या इथे सया हव्या तिथे सह्या कर. त्याबरोबर सुमन सया करायला कागद हातात घेते. राकेश प्रियाने सांगितल्याप्रमाणे तिच्याशी कंटिन्यू बोलत असतो. सुमन काकू बिचारी म्हणत असते, खरंच रे खरंच राकेश, तू माझा केवढा विचार करतोस. खरंच मुलगा असावा ना तर तुझ्यासारखा मुलगा देव प्रत्येक आईच्या पदरात घालू. म्हणजे जे काही मी हाल सहन केले तू लहान असताना तुझ्या बाबांमुळे, ते सगळे हाल आता माझे फिटल्यासारखेच मला वाटतात जेव्हा मी तुला माझ्याबद्दल एवढं भरभरून विचार करताना, एवढं भरभरून बोलताना पाहते. शेवटी तू मुलगा आहेस माझ्या मनातलं तुला नाही कळणार तर कोणाला कळणार. त्यावेळी राकेश म्हणतो, आई अगं तू नंतर गप्पा मार, आधी सह्या कर, मला पटकन हे प्रोसिजर कंप्लीट करायचं आहे. ऑफिस 4 वाजता बंद होईल. त्यावेळी बिचारी सुमन पटापट घाईघाईत सह्या करते आणि राकेशकडे पेपर सुपरत करतो. राकेश म्हणतो, आता बघ कसली मस्त पॉलिसी काढतो ती. आणि मग राकेश आता तिकडं निघतो आणि थेट पोलीस स्टेशनला येतो. पोलीस स्टेशनला येऊन आता तो ते लेटर सबमिट करतो. त्याच्यानंतर जी लीगल प्रोसिजर असते बेलची ती सुद्धा तो करून घेतो आणि त्याच्यानंतर मग तो नागराजला जेलच्या बाहेर काढतो. आता राकेश इकडे म्हणत असतो, आई खरं तर तू खूप मोठी चूक केली आहेस मला सह्या देऊन. तुला माहीतच नाहीये की तू काय करून बसली असते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी प्रतिमा आत्या असते ती इकडे सायलीला माहेरपणासाठी घेऊन जात असते. ती आता सर्व सुभेदारांना म्हणत असते की आता तन्वीचे सगळ्यांनी खूप गोड कौतुक केले. आता कितीही काही असलं तरी हे तिचं सासर घर सुद्धा आहेच.
त्यामुळे मला अशी इच्छा आहे की मी तन्वीला काही दिवस माहेरपणासाठी घरी घेऊन जाव आणि आता तसेही तीच डोहाळे जेवणसुद्धा करू. तेव्हा मग तिला कायमचीच तिकडे ठेवायची. मग त्यामुळे बाळंपण होईपर्यंत ती तिथे राहणार असल्यामुळे तिला तिकडची सवयसुद्धा थोडी असायला हवी ना. म्हणून मला असं वाटतं की मधून मधून 1-2 दिवस तिला तिथे सुद्धा राहायला हवं. आणि तसंही कुठे आपल्या घरांमध्ये फार अंतर आहे, अगदी 10 मिनिटांचं अंतर आहे गाडीने गेल्यावर. त्यावर मग सायली म्हणते, बरं ठीक आहे. त्याच्यानंतर सायली आणि प्रतिमा त्याचबरोबर अर्जुन हे तिघेही जण प्रतिमा हत्याच्या घरी आलेले असतात. सायलीला घरी आलेल बघून सुमन काकूला सुद्धा खूप आनंद होतो. सुमन काकू म्हणते, सायली खरंच तुला बघून खूप छान वाटलं बघ मला. त्यावर मग प्रतिमा हत्या म्हणत असते की या घरची लक्ष्मी या घरात परत आली. अगदी असाच भात झाला बघ सायली. सायली तुझ्या रूपाने या घराचं हरवलेलं सुख, या घराचं हरवलेलं समाधान, चैतन्य परत आलं. तर हे सगळं अर्जुन सुद्धा बघत असतो. अर्जुनला आपल्या बायकोचं हे एवढं कौतुक तिच्या माहेरी होत्य हे बघताना खूप समाधान वाटतं. तो विचार करतो, खरंच सायली तू खूप लकी आहेस. फायनली जे तुझं होतं, जे तुझ्या हक्काचं आहे ते तुला मी मिळवून दिलंच. त्यानंतर इकडे आता जो नागोबा असतो ना, तो इकडे तुरुंगातच असतो आणि आता त्याला पोलिसांनी सोडून दिलेला असतो राकेशच्या ताब्यात. यानंतर तो थेट आता किल्लेदारांच्या घरी येतो. आता तो घरात पाऊल टाकणारच इतक्या सायलीची नजर त्याच्यावर पडते. ती म्हणते, जागीच थांब, तुझी हिंमत कशी झाली या उंबरट्याच्यावर पाऊल ठेवण्याची. हे बघ, लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी या घरात पाऊल ठेवण्याची तुझी लायकी नाहीये. त्यामुळे पुन्हा या घरावर नजरसुद्धा वर करून बघू नकोस, समजलं ना. जिथून आलायस तिकडे ताबडतोब चालता हो निघ इकडनं. आता तिने या शब्दात उत्तर दिल्यावर तो म्हणतो, मला कळणारी तू कोण आहेस. हे घर माझ्या दादाच आहे, या घरावर माझा हक्क आहे. त्यावर ती म्हणते, हक्क तुझा कोण, तू ओळखत नाही मी तुला. त्यावर तो म्हणतो, मी म्हटलं ना या घरावर माझा हक्क आहे. हे घर माझ्या दादाच आहे, त्यामुळे या घरात येण्यापासून मला कोणी अडवू शकत नाही. त्यावेळी मग प्रतिमा आत्या म्हणते, 1 मिनिट सायलीशी या आवाजात आणि या पद्धतीने बोलायचं नाही या नागराज भाऊजी. तुम्हाला माहीत नसेल किंवा असेल, सायली हीच या घरची लेक आहे. सायली हीच आमची खरी तन्वी आहे. मला माहिती आहे हे एवढं सगळं तुम्हाला खूप वर्षांपासून माहिती होतं, पण तरीही तुम्ही लपवाछपवी केली असो. मला तर हे कळत नाहीये की तुम्हाला सोडवलं कुणी. त्यावर लगेचच आता राकेश पुढे सरसावत म्हणतो, 1 मिनिट सोडवलं कुणी म्हणजे तुम्हाला काय वाटलं होतं माझे पप्पा काय आयुष्यभर जेलमध्ये सडत राहणार होते की काय. माझ्या पप्पांना सोडवण्यासाठी, माझ्या पप्पांना वाचवण्यासाठी ना मी काहीही केलं असतं, जीवाचं रान केलं असतं, पण मी त्यांना सोडवलंच असतं. पण माझ्या आईला माझे कष्ट बहुधा बघवलेच नाही, म्हणून माझ्या आईने कुठलीही तक्रार न करता, काहीही न बोलता पटकन माझ्या पप्पांना बेलवरती बाहेर काढलं. त्यावेळी घरातले सगळेच त्याच्याकडे बघू लागतात. त्यावर तो म्हणतो, ओ 1 मिनिट म्हणजे तुम्हाला काय वाटते हे सगळं काही माझ्या आईने केलेलं नाहीये का. अहो विचारा ना, माझ्या आईला विचारा काल तिने पेपर्सवरती सह्या केल्या की नाही. विचारा, हे सगळं काही मी माझ्या पप्पांना सोडवण्यासाठीच केलं होतं, समजलं ना पप्पा. आता तुम्ही आलाय ना परत, आता खरंच मला खूप बरं वाटते. आता मला छान वाटते पप्पा. त्यावेळी नागराज सुद्धा आता थोडीशी ऍक्टिंग करतच म्हणतो की हो रे, मला सुद्धा खूप बरं वाटते. त्याबरोबर दुसऱ्याकडे आता इकडे सुमन काकूला सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित आठवलेल्या असतात. सुमन काकूच्या नीट लक्षात येतं की याचा अर्थ या राकेशनेच माझी फसवणूक केलेली आहे. राकेशने गोड बोलून माझ्याकडून पेपर्सवरती सह्या करून घेतल्या, पण ते पेपर्स या राकेशने या नागराजच्या बेलसाठी ठेवले होते. मग हे जेव्हा सुमन काकूच्या लक्षात येतं,
सुमन काकू आणखीन जास्त भडकते, संतापतेच आणि राकेश कच्च्या जाऊन एक खणखणीत मुस्काटात लगावते आणि म्हणते, बाप, तसा बेटा मला वाटलं होतं की मान, तुझ्यात माझं रक्त आहे, माझे गुणसुद्धा असतील, पण नाही रे नाही. अगदी बापाच्या वळणावर निघालास, कार्ट्या लाज वाटली नाही. त्यावर तो म्हणतो, हे बघ आई. त्यावर मग सुमन काकू म्हणते, बास आई म्हणण्याचा हक्क गमावलायस तू राकेश, कळलं ना. आता मला आई म्हणण्याची कुठलीही गरज नाहीये. तुला असं समज मेली. तुझी आई, तुझ्यासाठी बापाचा खूप पुळका आहे ना. तुला मग आता आयुष्यभर त्या बापाबरोबरच रहा. तुला माहीत नाहीये तुझ्या बापाने माझा किती छळ केलाय, माहीत नाहीये का तुला. तुझ्या बापाने मला किती त्रास दिलाय, तरी ते सगळं मागे सोडून एवढी वर्ष मी त्यांच्याबरोबर संसार करत होते. पण जो व्यक्ती स्वतःच्या मोठ्या भावाच्या आणि भाऊजईच्या आठवत नाही, म्हणजे माझं बालपण गावात गेलं, परंतु त्यानंतरच मला काहीच नाही आठवत. तर दुसरी मुलगी म्हणते, हो, मला सुद्धा काहीच आठवत नाही, पण आमच्या गावात एक वर्षी यात्रा होती आणि त्या यात्रेत खूप मोठी आग लागली होती. त्याच्यानंतर पुढे काय झालं मला काहीच नाही आठवत नाहीये. तर आता या सगळ्या गोष्टी इथे राकेश नोट करून घेत असतो. तर इकडे श्वेता त्या मुलीला प्रश्न करत म्हणते, तुला तुझे आईवडील तरी आठवतायत का. तर ती मुलगी म्हणते, नाही, त्यावेळी मी खूप लहान होते, त्यामुळे मला काहीच आठवत नाहीये. मी तर शाळेत सुद्धा जात नव्हते. तर श्वेता तिला दुसरा प्रश्न करत म्हणते, मग इतके दिवस तू कुठे होतीस. तर त्यावेळी ती मुलगी म्हणते, मी पुण्यात राहत होते आणि पुण्यातील एका मंदिरात मी राहत होते. मंदिरातील गुरुजी मला सांभाळत होते. तर श्वेता तिला प्रश्न करत म्हणते, मग तू तुझ्या घरापासून त्या मंदिरापर्यंत कशी पोहोचलीस, म्हणजे तुला काही आठवते का की तू मंदिरापर्यंत कशी पोहोचलीस. तर त्यावेळी ती मुलगी म्हणते, ते मला नाही आठवत. तर आर्या म्हणते, बरं ठीक आहे, मग तू पनवेलला कशी आलीस. तर ती मुलगी म्हणते, जे गुरुजी मला सांभाळत होते ते गुरुजी आजारी पडले. यांना खूप बरं नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी मला इथल्या पनवेलमधल्या गुरुजींकडे पाठवलं आणि मग ते गुरुजी मला म्हणाले की हे काका आहेत ना, ते तुला आश्रमात घेऊन जाते. तर आता श्वेता पुढचा प्रश्न करत त्या मुलीला म्हणते, आता समजा अचानक तुझे बाबा तुझ्या समोर आलेत, तर तू ओळखशील का त्यांना. तर ती मुलगी म्हणते, नाही, मला तर त्यांचा चेहराही आठवत नाही. आता या सगळ्या गोष्टी इथे प्रिया मात्र नोट करून घेत असते, कारण ज्या नातेवाईकाला पाठवायचं असतं त्याला या सगळ्या गोष्टींची माहिती असावी, यासाठीच हा प्रियाचा प्लॅन असतो. तर आता ह्या सगळ्या बातम्या श्वेता तर त्यांना पुरवत असते आणि श्वेता त्या मुलांकडून सगळी माहिती घेत असते. आता जेवत असताना अचानकच मधुभाऊंना ठसका लागतो. तर आता कुसुमताई तिथलं पाणी घेऊन जातात, परंतु त्यांनी श्वेता फोनवर बोलत आहे किंवा तिच्या बाजूला मोबाईल आहे हे त्यांनी पाहिलेलं सुद्धा नसतं. आता मधुभाऊंना कुसुमताई सावरत असतात, परंतु त्याच संधीचा फायदा घेत इथे मात्र श्वेता मुलांबद्दलची सगळी माहिती विचारून घेते आणि ती सगळी माहिती ती प्रियाला पुरवत असते. आता त्या माहितीप्रमाणे प्रियाने पुढचा प्लॅन आखायला सुरुवात केलेली असते. तर नागराज आता आपल्या एका ओळखीच्या पोलिसांना फोन करतो. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हॅलो. तर नागराज म्हणतो की ओळखलात ना. तर आता नागराज किल्लेदार याचा फोन आलाय हे पाहून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नागराज साहेब तुम्ही आहो. तुम्ही तर जेलमध्ये होता ना, म्हणजे तुम्ही सुटलात सुद्धा का. तर नागराज म्हणतो, एवढं कुठलं मोठं आमचं नशीब, पण हो ज्या पद्धतीने या अगोदर तुम्ही मला मदत केली होती, तुम्ही माझी काम केली होती, तशी आता सुद्धा कराल ना. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की त्यावेळी तुम्ही माझे ज्याप्रमाणे किशे गरम केले होते, पैसे दिले होते, त्याचप्रमाणे आताही देत असाल तर काम करायला काहीच हरकत नाही. पण मला एक सांगा, तुम्ही जेलमध्ये असताना मला पैसे कसे पुरवणार आहात, कारण मला माझे पैसे मिळणं खूप गरजेचं आहे. तर आता नागराज इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, काळजी करू नका हो,
ते सगळं काही मी अगदी व्यवस्थित मॅनेज करेन, कारण आता मी एकटा नाहीये, तर आमची टीम आहे, अख्खी टीम आहे. आम्ही अख्खी टीम एकत्र मिळून या सगळ्यावर काम करत आहोत. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मग काही हरकत नाही, पण आता काय नक्की काम करायचंय? तर नागराज आता आपल या मित्राला म्हणतो की आता काय करणार बाबा, तू माझा मित्र आहेस आणि तू पोलिसात आहेस याचा तर मला फायदा करून घ्यायलाच हवा. आता तुला माहीत असेल ना माझा मुलगा राकेश, मग आता माझा मुलगा राकेश सचिन नावाच्या व्यक्तीला तुझ्याकडे घेऊन येईल. आता सचिन आल्यानंतर तुला जे काही सांगेल ते फक्त फॉलो करायचे आहे, आणि मग काय, तुझं प्रेमसुद्धा तो सचिनच करेल. तर आता हे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब खुश होतात आणि म्हणू लागतात, मग तर काहीच घाबरू नकोस, तुझं काम झालंच म्हणून समज. आता नागराजने एका पोलिसाला आपल्या हाताशी घेत आता पुढच्या कामाचं नियोजनही केलेलं असतं. तर दुसरीकडे आता सायली, अर्जुन शांत झोपलेले असतात. आता दिवस उजाळताच सायली उठते आणि आपल्या बाळाशी गप्पा मारत म्हणते, बाळा, आज झोप पूर्ण झाली ना तुझी? मला माहीत आहे की तुझीही माझ्यासोबत खूप दगदग होते. माझ्या कामाचा व्याप इतका वाढलाय की या सगळ्यात तुला सुद्धा त्रास होत असेल ना, परंतु बाळा काळजी करू नकोस, तुझी आई तुझी अगदी व्यवस्थित काळजी घेणार आहे, असं म्हणत सायली बाळाला म्हणते. आणि डॉक्टरही म्हणाले की तुझी वाढ अगदी व्यवस्थित उपस्थित होत आहे. आजकाल माझ्या बाळाची हालचाल जास्तच वाढू लागली आहे. माझ्या बाळाची हालचाल पाहिल्यानंतर असं वाटते की माझ्या बाळाला माझ्यासोबत खूप काही बोलायचे आहे. त्याला हेच सांगायचे आहे की मला माझी आई खूप आवडते, माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. हो ना, पण बाळा, तुझ्या आईबाबांसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझे आईबाबा अगदीच मनापासून तुझी काळजी घेतात, खूप छान प्रेम करतायत तुझ्यावर, असं म्हणत सायली आपल्या बाळाशी गप्पा मारत असते. तर त्याचवेळी अर्जुनला जाग येते. तर सायली म्हणते, बरं झालं तुम्ही वेळ उठलात, आज तर माझी खूप धावपळ होणार आहे. मला आश्रमात जायचंय, त्या मुलींना भेटायचे आहे, त्यानंतर पोलीस स्टेशनला जायचंय, या सगळ्या मुलींची नोंद करायची आहे. तर अर्जुन म्हणतो, पण सगळ्याच कामाच्या ठिकाणी एकटीने जायचं, एकत्र जायचं काहीच गरज नाहीये. म्हणजे बघ ना, तू आता आश्रमात जा, मी तोपर्यंत पोलीस स्टेशनला जाईन. पोलीस स्टेशनच जे काही काम आहे ते आवरेन आणि मग ते सगळे फॉर्म वगैरे घेऊन मी आश्रमात येईन. सायली म्हणते, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तसंही आश्रमातील मुलींना मी कधी भेटते असं मला झालंय. तर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आपण आता तयार होऊयात आणि निघूयात. तर सायली अर्जुनला म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही आवरा, मग आपण निघूया आता. सायली अर्जुन निघालेले असतात. ठरल्याप्रमाणे अर्जुन पोलीस स्टेशनला गेलेला असतो. तर इकडे सायली आश्रमात आलेली असते. आता त्या दोन्ही मुलींकडे पाहत सायलीच्या लक्षात येतं की त्या दोन्ही मुली खूप घाबरल्या. त्यांच्या लहान मुलीच्या जीवावर उठू शकतो ना असा माणूस मी माझ्या आयुष्यात ठेवू शकत नव्हते, समजलं. पण तरीही तू तुझ्या बापाला सोडवून आणलेस, ठीक आहे, तुला वाटत असेल तू खूप मोठी प्राऊडची शौर्याची गोष्ट केलीयस, पण तसं काही नाहीये, लाज वाटली पाहिजे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.